नमस्कार, देशोन्नती संपादकीयमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। राजकीय आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात असलेल्या नितीश कुमार यांच्यासाठी पुढची विधानसभा निवडणूक अतिशय महत्त्वाची आहे। या निवडणुकीत बाजी मारून पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदी विराजमान व्हायचे आणि यथावकाश पक्षाची सूत्रे आपल्या मुलाच्या हाती देऊन आणि त्याचे योग्य ते राजकीय पुनर्वसन करून राजकारणातून निवृत्त व्हायचे असा विचार नितीश कुमार नक्कीच करत असतील। भलेही त्यांना निवृत्त व्हायचे नसेल, परंतु त्यांची प्रकृती बघता आता अधिक काळ ते सक्रिय राजकारण करू शकतील असं वाटत नाही। नितीश कुमार हे बिहारच्या राजकारणाचा आतापर्यंत अविभाज्य भाग राहत आले आहेत। गेल्या 20 वर्षांपासून नितीश कुमारांना वगळून कोणत्याही युतीला किंवा आघाडीला सरकार बनवता आले नाही। आताही त्यांचा करिश्मा कायमच आहे। त्यामुळेच अजूनही भाजप नितीश कुमार यांनाच मुख्यमंत्री पदाचा उमेदवार म्हणून निवडणुकीत समोर करण्याची शक्यता आहे। भाजपची इच्छा असो वा नसो, भाजपला तेच करावे लागणार आहे, परंतु निवडणुकीनंतर भाजप नितीश कुमार यांना डच्चू देऊ शकते अशी जोरदार चर्चा सध्या बिहारमध्ये सुरू आहे। थोडक्यात नितीश कुमार यांचा एकनाथ शिंदे करण्याचा भाजपचा डाव आहे असं म्हणता येईल। अर्थात संख्याबळ हा शेवटी कळीचा मुद्दा ठरणार आहे। नितीश कुमारांच्या मदतीशिवाय सरकार स्थापन करणे शक्य नाही हे लक्षात आल्यास भाजप काही काळ तरी नितीश कुमार यांचे नेतृत्व मान्य करेल, परंतु स्वतः नितीश कुमार निवडणुकीनंतर किंवा कदाचित आधीही कोणत्या तंबूत जातात हा देखील एक महत्त्वाचा प्रश्न आहे। भाजप आपल्याला संपवण्याच्या प्रयत्नात आहे याची जाणीव नितीश कुमारांना असली तरी लालूं सोबत जाऊन आपल्या पुढच्या पिढीचे राजकारण संकटात टाकण्यास नितीश कुमार सध्या तरी धजावत नसल्याचं दिसतंय। उद्धव ठाकरेंनी जी चूक महाराष्ट्रात केली ती आपण इथे करायला नको हे समजण्याइतका राजकीय शहाणपणा त्यांच्याकडे नक्कीच आहे। या सगळ्या परिस्थितीमुळे सध्या तरी नितीश कुमार संभ्रमात असल्याचं दिसतंय। अशाच घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीयमध्ये। बघत राहा देशोन्नती। नमस्कार।